माझ्या सगळ्या मैत्रिणींना शुभ सकाळ. तर आज माझा कोल्हापूरमधला तिसरा दिवस आहे ट्रेनिंगचा. आणि तुम्ही बघताय मी आत्ताच उठलेली आहे 5:30 वाजता आणि आत्ता काहीतरी 6:30 पावणे 7 झालेले आहेत. फक्त आंघोळ केली आहे, फ्रेश झाली आहे आणि काहीच आवरलेलं नाही आहे. डायरेक्ट ब्लॉगिंगला सुरुवात करते आहे. आज आज जो तिसरा दिवस आहे ट्रेनिंगचा आमचा, तर आज आम्हाला फील्ड व्हिजिट असणार आहे. म्हणजे नाचणीची इथं नाचणीचं क्षेत्र आहे, तर इथं आपल्याला नाचणीचा प्लॉट दाखवायला आम्हाला सगळ्यांना नेणार आहेत. आणि त्यामुळे आज लवकर जायचं आहे, लवकर उठलेलो आहोत. नाश्ता देखील लवकरच असणार आहे, त्याच्यामुळे सगळीच गडबड आहे आणि म्हणून लवकर उठलो आहे. इथलं इतकं सुंदर वातावरण आहे. मगाशी पक्षी खूप छान आवाज करत होते, कोकिळा कुहू कुहू करत होती, परंतु मी नुकतीच उठले होते आणि मग एवढा लगेच उठून मोबाईल घेऊन अलर्ट स्टेजमध्ये शूटिंग करणं पॉसिबल नाही झालं मला. खूप छान वातावरण आहे कोल्हापूरमधलं. मला तर खूप कोल्हापूर भारी आवडलेलं आहे आणि खूप छान. म्हणजे मी सध्या बावडा इथं आहे. बावड्याच्या भागात जिल्हा सत्र न्यायालयाच्या अपोजिट साईडलाच आमचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामुळे आणि थोडंसं हॉस्टेल आहे, ते एक 5 ते 10 मिनटाच्या अंतराच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि जिथं हॉस्टेल आहे तिथंच आमची जेवणाची देखील सुविधा आहे. इथेच न्यूजपेपर रीडिंगसाठी पण एक सेक्शन आहे. म्हणजे खूप फ्रेश आहे. उठल्यानंतर बाहेर लँडस्केप इतकं सुंदर आहे की छान. सकाळी उठल्यानंतर एक फेरफटका आणि जेवण झाल्यानंतर एक फेरफटका, असं छान प्रसन्न वाटतं. खरंच खूप सुंदर इथलं लँडस्केपिंग केलेलं आहे. आणि त्याचबरोबर जेवणसुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचं आहे इथं. लेक्चर्स तर आमचे होतच आहेत चांगले छान. इथं आल्यामुळं मला छान नवीन मैत्रिणी भेटलेल्या आहेत. म्हणजे असं असतं ना की आपण आपल्या सेफ झोनमध्ये असतो. म्हणजे जो समूह आपल्या आवडीचा असतो, जिथं आपले विचार पडतात, त्या सेफ एन्व्हायरमेंटमध्ये आपण सगळे राहत असतो. परंतु या ट्रेनिंगला आल्यानंतर मला बरेच वेगवेगळे सगळ्या मैत्रिणी भेटलेल्या आहेत. म्हणजे अगदी राधानगरीच्या, कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ह्याच्यातल्या, तालुक्यातल्या, सांगली जिल्ह्यातल्या, अशा सगळ्या ह्याच्यातल्या मैत्रिणी आहेत. सातारा जिल्ह्यातल्या ऑलरेडी आहेतच, पण त्याचबरोबर मला आता इकडच्या भागातल्या देखील मैत्रिणी मिळालेल्या आहेत. त्याचबरोबर ट्रेनिंग म्हणजे काय, नवीन नवीन काहीतरी शिकण्याची प्रोसेस असते. आणि मी इथे सोमवारी पोहोचले. त्याच्यानंतर पूर्ण दिवस, पहिला दिवस होता खूप दगदगीचा गेला थोडासा. लवकर पहाटे सुटले होते, लवकर निघून कोल्हापूरला पोहोचले. ट्रेनिंग अटेंड केलं, सगळे लेक्चर्स झाल्यानंतर परत संध्याकाळी ज्यावेळी इकडे आलो, इकडे म्हणजे हॉस्टेलवर, त्याच्यानंतर जेवण वगैरे करून थोडंसं लवकर झोपले, कारण खूपच थकवा आला होता सगळ्याच गोष्टींचा. मग काल सकाळी मी घरी व्हिडिओ कॉल केला न्यूला, तर तो पाहायलाच तयार नाही. स्क्रीनकडे मी आवाज देते, दादू काय झालं, न्यू बोल बाळा, वर बघ. पण त्याने एकदाही वर पाहिलेलं नाही आहे. तो इतका रुसलेला आहे माझ्यावर आणि इतका रागवलेला आहे की ही कुठे गेली आहे मला सोडून, नाही का. आणि त्याचं सुरू आहे सतत आई आई असं. काल फक्त एकदाही माझ्याकडे बघितलं नाही, स्क्रीनकडे बघितलं नाही. पर्याय नाही आहे, काय आहे, आता आपण जॉब करतो त्याच्यामुळे. म्हणजे पुष्कळ जणींना वाटेल 2 वर्षाचं बाळ आहे आणि सोडून कशी काय ट्रेनिंग लागली, पण खरोखर पर्याय नाही. ज्यावेळी आपल्याला काही गोष्टी ऑफिसकडून कराव्या लागतात तर त्याला ऑप्शनच नसतो. आणि त्यामुळे मी परत व्हिडिओ कॉल करण्याच्या फंदात पडले नाही, कारण काल व्हिडिओ कॉल कट केल्यानंतर मात्र त्याने खूप रडून गोंधळ घातला, असं त्याच्या पप्पांनी मला सांगितलेलं आहे. मग उगाच त्याचं जे लाईफ सुरू आहे त्यात उगाच डिस्टर्बन्स नको, कारण काय होतं, तो खूप लहान आहे आणि मग उगाच रडत बसला की मग सगळ्यांनाच काळजी रुकरुक वाटते. त्याच्यामुळे मग मीही परत काही त्याला व्हिडिओ कॉल केलेला नाही. आणि घरी असं झालेलं आहे की न्यूची आत्या देखील आलेली आहे आणि तन्वी, तन्मय आहेत आणि शौर्या. मग हे तिघीजण असल्यामुळे सगळ्या मुलांमध्ये छान तो रमून गेलेला आहे. तन्मयच्या मागे दादू 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 करून तिकडेही तो व्यवस्थित त्याच्याबरोबर खेळतो आहे. मग आपण फोन करून उगाच डिस्टर्ब केलं की मग तो सगळ्यांनाच त्रास होणार तिकडे, आजी, बाबा, पप्पा सगळ्यांनाच. त्यापेक्षा मग तो छान रमला आहे तेवढंच ठीक आहे. फक्त यांच्याशी बोलताना आहे का व्यवस्थित, खेळतो आहे का, रडतो आहे का, एवढंच सध्या तरी सुरू आहे. पाहूया, चला आता तयारी करायची आहे. म्हणजे नाश्ता करून आम्हाला ज्या फील्डवर नेणार आहेत तिथं मग आपण तुम्हाला तिथंही मी घेऊन जाईन. तिथलेही आपण जॉईन होऊयात. काय काय होतं आहे हे मी तुम्हाला दाखवेनच. तर चला तिकडेच जाऊया आपण डायरेक्ट आता. तर आता मी तयार झालेली आहे. 7:15 ते 7:30च्या दरम्यान झालेलं आहे. आता सगळ्याजणी माझ्यासोबतच चला आपण जाऊया आणि मग आपण शाहूवाडीला निघूया. आणि आता शाहूवाडीला जाण्यासाठी नाश्ता करून आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. सोबत अश्विनी मॅडम आहेत आणि ही पूर्ण माझी बॅच आहे. मागे आपल्याला सगळेजण दिसत आहेत.
ते सर्व सोबतच आम्ही शाहूवाडीला वालूर येथे नाचणीचा प्लॉट पाहायला चाललेलो आहे आणि खूप थोडंसं एक्साइटमेंट आहे की हां आता काय छान वेगळं काहीतरी पाहायला मिळणार आहे मला. तर आता तिथं पोहोचतोच आहे थोड्याच वेळात. भयान ऊन आहे आणि आता मी नाचणीच्या प्लॉटकडे चाललो आहे. आम्ही आता आहे शाहूवाडी ना, शाहूवाडी इथं आहे आणि तिकडे चाललेलो आहोत आता आम्ही प्लॉट बघायला. आणि इकडे आहेत अश्विनी मॅडम. आणि आता आपण त्या प्लॉटकडे चाललो आहे नाचणीच्या. किती हिरवगार दिसतंय बघा, सगळं शेतात म्हणजे शेतात सगळ्या ऊसच ऊस आहे आणि इकडे नारळाची झाडं एका बाजूला. असं चक्क वाटतंय मला की मी कोल्हापूर जिल्ह्यात नाही आहे तर कोकणातल्या रस्त्यांवरून चालली आहे असं जाणवतंय. म्हणजे इतकं छान थंडगार आणि आत्ता कडक ऊन होतं आणि एवढ्यातच थोडीशी सावली देखील आली आहे, त्याच्यामुळे एकदम असं छान वाटतंय. आणि माती बघा तुम्ही चालतोय ती लाल माती आहे, त्यामुळे असं कोकणाचा फील येतोय. थोडंसं जरा उन्हाळी पण आम्हाला कमी त्याचा प्रभाव केलेला आहे आणि या दोन्ही बाजूची जी झाडं आहेत त्याच्यामुळे अशी सावली छान सुंदर वाटतंय. मी आणि अश्विनी मॅडम छान गप्पा टप्पा मारत मारत चाललो, इकडे बघ तिकडे बघ, हे काय ते काय आहे, असं आमच्या जुजबी गप्पा सुरू आहेत आणि आम्ही तिथे चाललेलो आहोत. आणि हे फणसाचं झाड आपल्याला इकडं सापडलेलं आहे. बघताय तुम्ही 4 फणसं आहेत इथे. आणि इथे रस्त्याच्या बाजूला छानशी अशी फुलं बघा पिवळ्या रंगाची. इतकं सुंदर वाटतं ना उन्हात सुद्धा, ते मस्त वाटतं बघायला सुद्धा. आणि आता इथून पुढे चालता चालता आपल्याला अजून एक फणसाचं झाड दिसलेलं आहे आणि इतकं छान डेरेदार असं बघा, त्याच्या मुळापासूनच फणस लागलेले आहेत. जवळून दाखवतं हे बघा पानं, किती छान वाटतं आहे. आणि सावलीसुद्धा गर्द अशी आहे आणि म्हणजे असं खूप लडबडलेले नाही आहेत. खरं तर हा फणसाचा सीझन संपत आलेला आहे आणि मग ॲटलिस्ट बघायला तरी मिळाले. मला असं वाटत होतं की कोकणातच, पण असं नाही आहे. आपण प्लॉटच्या इथे आलेलो आहे आणि ही आहे नाचणी, माझ्या हातात आहे ती. आणि ती आपण थोडेसे त्याचे दाणेही काढून बघूयात की कसं वाटतं. म्हणजे नाही का, हे सबनीस म्हणून शेतकरी आहेत, तर त्यांचा हा प्लॉट आहे. त्यांनी हे नाचणीचं उत्पादन त्यांच्या क्षेत्रात घेतलेलं आहे. उन्हाळी नाचणी घेतली होती त्यांनी आणि खास आमच्यासाठी, म्हणजे आमची जी बॅच रामेतीतर्फे तिथं व्हिजिट करायला जाणार होती त्यांच्यासाठी त्यांनी शेवटचे 1-2 गुंठेचं त्यांनी कापणी ठेवली होती, काटायचं ते आम्हाला दाखवण्यासाठी. तर आम्ही सर्व जे प्रशिक्षणार्थी आहोत तर तिन्ही जिल्ह्यातून, सातारा, सांगली, कोल्हापूर. तर हे आपले बंड सर आहेत, तर ते शास्त्रज्ञ आहेत आणि ते सर्वांनाच माहिती देत आहेत याच्याबद्दल. या वाणाची निवड शेतकऱ्यांना कसं सांगितलं त्यांनी, लागवडीचं तंत्रज्ञान. आणि इथं सबनीस शेतकरी पण आपल्याला दिसतात, तर ते बंड सर सगळ्यांना थोडीफार याच्याबद्दलची माहिती देतात. इकडे मयुरा काळे मॅडम आहेत, आमच्या डेप्युटी डायरेक्टर. आणि सगळेच बाकीचे हे सहप्रशिक्षणार्थी आहेत माझे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेलो आम्ही सगळेच आहोत. आणि इकडे मागे अश्विनी मॅडम आणि सगळेच ऐकतायत काळजीपूर्वक की हा प्रकल्प किती प्रभावीपणे आपल्याही बाजूला, म्हणजे आपल्या भागात राबवू शकतो याचं बघतो आहे आपण. आणि हे प्लॉटमध्ये प्रत्यक्षात जाऊन पाहिल्यानंतर ऊसात आंतरपीक म्हणून त्यांनी नाचणी केलेली आहे. तुम्ही बघताय हे अजून पक्व व्हायचं, तयार व्हायचं आहे. तर बघा हे नाचणीचे दाणे, आत्ता आपण ते हिरवं कणीस बघितलं होतं आणि हे थोडंसं पक्व झालेलं आहे. आणि ते मी तुम्हाला थोडंसं जवळून अजूनही दाखवते व्यवस्थित जरा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आंतरपीक म्हणून केलं म्हणजे मुख्य पिकाला कोणताही धोका नाही आणि शिवाय आपल्याला, आपण घरच्या घरीही याचा वापरसुद्धा करू शकतो. नाचणी अतिशय पौष्टिक असते, याच्यामध्ये सगळे मायक्रोन्यूट्रियंट्स, कॅल्शियम याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. त्यामुळं हे नाचणीची भाकरी आपण आपल्या आहारात त्याचा समावेश करायला किंवा त्याचे बाकीचे जे काही उपपदार्थ आहे त्यांचासुद्धा समावेश आपण आहारात करायला काहीच हरकत नाही. तर याचा आता मी डायरेक्ट प्लॉट दाखवते तुम्हाला. ऊसात आंतरपीक बघा हे. आता ही तयार झालेली नाचणी आहे. आम्ही सगळेच इकडे बघायला आलेलो आहोत. इकडे बन सर आपल्याला त्यांनी पूर्ण एक नाचणीचं रोप उपटून आपल्याला त्याचं मुळांची संरचना सगळंच दाखवलं. जवळून अगदी आपण बघूयात. हे बघा. आणि याला
म्हणजे हे पूर्ण ऊसाचं क्षेत्र आहे आणि त्याच्यात आंतरपीक म्हणून केलेलं आहे. तर नाचणीला साधारणतः 20पर्यंत फुटवे येतात आणि भरगच्च असं उत्पादन सबनीस यांनी काढलेलं आहे. तर त्यांच्याबद्दल थोडंसं काही मनोगत मी व्यक्त करते. प्रोजेक्ट सबनीस साहेबांचा पाहिलेला आहे. तर म्हणजे आम्हाला मिनी किटमधून हे बियाणं खरं तर त्यावेळी आलेलं होतं. परंतु काय झालं होतं, आमच्या भागात पण ऊस पीक साताऱ्यामध्ये आहे, कोरेगाव तालुका पण आहे. पण हा प्रयोग पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना नक्कीच सांगावंसं वाटतं, स्वतः डोळ्यांनी पाहिल्यानंतर, की हा अतिशय फायदेशीर असा प्रकल्प त्यांना होऊ शकतो. म्हणजे अख्खं पीक जरी आपण घेतलं, म्हणजे मुळापासून ते त्याच्यावर दाण्यापर्यंत प्रत्येक भागाचा वापर ते स्वतः करू शकतात. उत्पन्नाच्या दृष्टीने आर्थिक, त्याशिवाय भर उन्हाळ्यात आता आपण बघतो, आता सध्या तरी हे वर्ष जे होतं ते दुष्काळ सदृश असल्यामुळं चारा, जो हिरवा चारा आहे, तो जनावरांना मिळण्यास खूप अडचणी होत्या. पण हे जर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या वैयक्तिक एक 5 ते 10 गुंठ्यापर्यंत जरी केलं, तरी त्यांच्या पुरता चाराही त्यांना उपलब्ध होऊ शकतो. अशा ड्रॉट प्रोन कंडिशनला सुद्धा उपलब्ध होऊ शकतो. आणि त्याचबरोबर जे फळ राहते ते सुद्धा तुम्ही आहे तसंच ते जमिनीतच गाडून त्याचा सुद्धा जमिनीचा कर्ब हा आपण वाढवू शकतो, जो आता अलीकडच्या काळामध्ये बराच कमी आला सेंद्रिय वापरामुळे, रासायनिक खतांच्या वापरामुळे. आणि आम्हाला खरोखर म्हणजे मला रामेती कोल्हापूर सर्व टीमचं खरोखर मनापासून आभार मानावे वाटतात, की त्यांनी इतका छान प्रोजेक्ट आम्हाला दाखवला, जो आमच्या भागात होत नाही, किंबहुना पूर्वी होत असेल. परंतु अलीकडच्या एक 10 ते 15 वर्षांच्या कालावधीत मी उभा प्लॉट पाहिलेला नाही. मी जॉबला लागल्यापासून मी पहिलाच प्लॉट पाहिलेला आहे. आणि ते माझं भाग्य आहे की नाही का, न्यूट्री सिरियलचं हे ट्रेनिंग मला इथं आलं आणि सबनीस साहेबांनी हा प्रयोग केला, त्याच्यामुळे आम्हाला तो प्रत्यक्ष पाहावयास मिळाला. याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि पण साहेबांनी खूप अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे. आणि त्याचं आपण जिवंत उदाहरण तिथं बघतो. तर सर्व शेतकऱ्यांनी याचा नक्की प्रयोग आपल्या शेतामध्ये करावा, असं मी रामेती कोल्हापूर यांच्या वतीने सगळ्यांना आवाहन करते. धन्यवाद. अशा प्रकारे व्हिजिट झाल्यावर हॉस्टेलवरून जेवण करून आम्ही पुन्हा दुपारच्या सत्रात सर्वजणच उपस्थित झालेलो आहोत. तर हे आहे आमचं कोयना सभागृह आणि हे सर्व प्रशिक्षणार्थी माझ्या बॅचचे आहेत. आणि आता पुढील लेक्चरसाठी आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत. अजून थोडेफार सहकारी यायचे बाकी आहेत. तर चला, सगळ्याजणी आपण आपल्या पुढच्या भागात भेटूयाच. आणि उद्या काय मौज मजा असणार आहे ती आपल्याला पुढच्या भागात भेटायला मिळणार आहे. महाद्वार इकडे जायचं नियोजन आहे. तर भेटूया. तोपर्यंत नमस्ते.